शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर। किसान एकता मंचतर्फे धानाला बोनस, 24 तास कृषी पंपाला वीज, वन्यजीव संरक्षण, लाडकी बहीण योजनेचे पैसे यासह इतर मागण्यांवरून नवेझरी गावापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा शेतकऱ्यांसह धडकला आहे। आणि या मोर्चात प्रहार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र भांडारकर, प्रहार जिल्हाध्यक्ष जितेंद्र उर्फ पिंटू बावनकर यांच्यासह महेंद्र नंदागवली आणि मिथुन वासनी यांनी अनोखी वेशभूषा धारण करून मोर्चाचे आकर्षण ठरले। ट्रॅक्टरवर तिरंगा झेंडा, भगवा झेंडा यांच्यासह शेतकरी मागण्यांचे बॅनर लावून धानाला बोनस मिळालेच पाहिजे, कृषी पंपाला वीज 24 तास मिळालीच पाहिजे अशा घोषणा देत शेतकऱ्यांसह ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाले आहेत। मोठ्या संख्येने शेतकरी बांधव या मोर्चात सहभागी झाले असून आपल्या मागण्यांचे निवेदन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केले आहे। शेतकऱ्यांच्या अनोख्या पद्धतीने ट्रॅक्टर मोर्चा चर्चा जिल्हाभर होते आहे। सरोज कावळे, ब्युरो हेड, गोंदिया। माझं नाव दीपक जियालाल भोयर आहे। मी ठाण्याचा रहिवासी आहे। मी एक शेतकरी आहे। आज शेतकरी वर्षभर धान पिकवतो, धान्य पिकवतो, कष्ट करतो, आभाळ करतो आणि त्याला योग्य पिकाची हमीभाव भेटत नाही। त्याला शासनाची जी धोरण आहे फक्त शासनाकडून आश्वासनं भेटतात आणि आता शेतकरी हा आश्वासनाची टोकरी त्यांच्यावर भारी झालेली आहे आणि आता शेतकरी आवाज उठवत आहे। आणि आज आम्ही दिनांक 25/8/2026 आज ठाण्यापासून गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयाला आपण ट्रॅक्टर मोर्चा नेत आहोत। आता सरकारने आश्वासनं नाही, ठोस निर्णयावर काम करण्यात या करते। जे शासनाने जे शेतकऱ्याला बोनस जी बोलले होते, बोनस देऊ असं बोलले होते आणि आजपर्यंत त्या बोनस देण्याचा मागे सरकारने निर्णय घेतलेला नाही आणि त्या निर्णयाला अनुषंगाने आज आपण ट्रॅक्टर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे नेत आहोत। तर शासनाला आपल्याशी एकच नम्र विनंती आहे की शेतकऱ्यांना आश्वासनं नको, निर्णय पाहिजे। आज मोठ्या प्रमाणात शेतकरी ट्रॅक्टर घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना धडकलेला आहे, काय मागणी आहे? हा शेतकऱ्याने शेतकऱ्यासाठी काढलेलं आंदोलन आहे। माझ्याकडे काही शेतकरी आले का दादा धानाला बोनस, मी त्यांना म्हटलं तुम्ही जर येत असाल तर मी समोर नेतृत्व करतो। शेतकरी पुत्र म्हणून आज या आंदोलनाचा नेतृत्व करत आहे। कारण धानाचं पीक आमचं खरीपचा हंगाम 8 महिने होऊन गेले। नागपूर अधिवेशनामध्ये बोनस देतो म्हणलं, अजूनपर्यंत दिला नाही। परंतु बोनस भेटल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। धान उत्पादक शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते। जर 8 तासाच्या विद्युतमध्ये आम्ही धान उत्पादन करू शकत नाही। जर त्यांना दुसरे पर्याय पिकं सांगायचे आहेत तर त्याची तशी आमची व्यवस्था करू। त्याच्यातही आम्ही प्रयत्न केले, परंतु वन्य प्राणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत की संपूर्ण पिकं नासधूस करतात, एक पीक होऊ देत नाही। ही आमची व्यथा आहे। म्हणून हा आज शेतकऱ्यासाठी हा आक्रोश आहे। की ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात लोक आज वेशभूषामध्ये आले आहेत, शेतकऱ्यांच्या वेशभूषामध्ये काय संकेत मी शेतकऱ्याच्या वतीनं विनंती करतो सरकारला की आपण 2013 पासून धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस देता, मग आज का बरं नाही? म्हणून या तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो सरकारला की आपण 15 दिवसात पोळ्यापर्यंत आम्हाला बोनस दिला नाही तर मोयबलच्या दिवशी प्रत्येक गावात गोंदिया जिल्हाभर जितकी पोलीस लगाना उतकी लगा लो, गोंदिया जिल्हाभर आंदोलन होईल आणि मोठ्या संख्येने शेतकऱ्याची पोरं टंकीवर चढून आंदोलन करतील। असा उग्र आंदोलन हा आमचा अंत पाहू नये आणि जोपर्यंत बोनस भेटणार नाही आम्ही खाली उतरणार नाही। जय जवान, जय